सध्या आषाढ हा महिना सुरू आहे आणि अशा ह्या पवित्र आषाढ महिन्यात देवाची आळंदीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैजंता उमरगेकर यांची सून प्रियंका उमरगेकर यांनी 2 दिवसापूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। लग्न झाल्याच्या 8-9 महिन्यानंतर प्रियंकाने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे। या प्रकरणात प्रियंकाच्या आईवडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी सासू वैजंता उमरगेकर, सासरा अशोक उमरगेकर आणि पती अभिषेक उमरगेकर या तिघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर आळंदी पोलिसांनी प्रियंकाचे पती अभिषेक, सासू वैजंता आणि सासरे अशोक उमरगेकर यांना तातडीने अटक केली आहे। विवाहित प्रियंकाचा पती आणि सासू सासऱ्यांनी फर्निचर आणि हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, त्यामुळे तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असलेले प्रियंकाचे आई वडिलांनी केलं आहे। प्रियंकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रियंकाचे पती आणि सासू आणि सासऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रियंकाच्या आई वडिलांनी केली आहे। प्रियंकाने आत्महत्या का केली, त्याच्या मागे कारण काय, या सर्व घटनेचा रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। खूप सुंदर दिसत होती हो माझी मुलगी, खूप सुंदर दिसत होती। सगळ्यांनी पाहिली असेल माझी मुलगी किती छान होती। मी माझ्या मुलीला खूप सोन्यासारखं इथं मी सांभाळलेलं होतं, अगदी तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं होतं आम्ही। तिच्या पप्पांनी मी दर महिन्याला, तिचे मिस्टर पैसे देत नाहीत म्हणून आम्ही दर महिन्याला तिच्या अकाउंटला पैसे पाठवायचं, 20,000, 10,000, 15,000। कारण माझ्या मुलीला इथं जी हवस होत होती ती तिथं व्हायला पाहिजे, पण तिथं ती होत नव्हती, तिथं ते पैसे देत नव्हते, म्हणून तिचे पप्पा तिच्यासाठी ते सगळं काही करत होते। कधीसुद्धा आम्ही असं स्वप्नात विचार केला नव्हता की माझ्या बाळाचं असं होईल, म्हणून कधी विचार केला नव्हता। पण आज त्या राक्षसांनी माझ्या मुलीला खाल्लं, माझ्या मुलीला गिळलं त्या लोकांनी। आज माझं बाळ ह्या जगात नाही आहे। माझी इतकी सुंदर परीसारखी मुलगी, स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की माझ्या बाळावरती असं होईल, कधी विचार केला नव्हता। त्यांना कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे। तो जो जावई आहे ना, त्यांनी खूप छळलेला आहे माझ्या मुलीला, त्याला तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हेच मी सांगेन। आणि माझ्या मुलीवर जो अन्याय झाला आहे, हा असा अन्याय दुसऱ्या मुलीवर कधी होऊ नये, यासाठी कडक नियम, कडक कायदा असा काढला पाहिजे की असा कधी कुठल्या मुलीवरती अन्याय नाही झाला पाहिजे। लग्नामध्ये तर मी माझ्या स्वतःहूनच दिल्या आहेत सगळ्या गोष्टी दिल्या मी, तिची पण इच्छा होती आणि तिला खुश ठेवण्यासाठी असं आम्ही जेवढं आमच्याकडं काय देण्यासारखं होतं आम्ही तिला दिलं, तेवढं देण्यासारखं तेवढं। फक्त आमचं त्यावेळेस जे काय गोष्टी राहिल्या होत्या, फर्निचर राहिलं होतं ज्या घरामध्ये द्यायचं, आणि त्या घरामध्ये ॲडजस्ट होईल का नाही तसं आम्ही ठरवलं नव्हतं काय। म्हणजे नंतर परत मला मुलगी म्हणली, पप्पा त्याचं आपल्याला फर्निचरचं ते द्यायचं आहे, ते मला स्वतः म्हणले। ते हे घटना घडायच्या 2 दिवसपूर्वीच मला म्हणले, पप्पा ते फर्निचरचं बोलून घ्या ना तुम्ही, पण मी सांगितलं असं म्हणू नका म्हणले मला, कारण की मला ते हे करते रागवतर म्हणली। ठीक आहे, आम्ही मग ते 2 दिवस अगोदरच त्या सासऱ्यांना विचारलं आम्ही फर्निचरचं कसं करायचं म्हणून। तर आम्ही त्या फर्निचरसाठी तिला माणूसही कार्पेंटर पाठवतो म्हणून सांगितलं होतं। फर्निचर त्याचं बनवून द्यायचं आम्ही शब्द दिला होता, आणि ते मागत होते फर्निचर त्यासाठी। मला म्हणत होते पप्पा मला ते रागवतात, बाप तुझा असा आहे, बाप तसा आहे। तिला रागवलं, ते मला शेवटचा कॉल 1 वाजता कॉल केला, मी त्यासंग 4 मिनटं बोललो त्यासंग मी। तिनं मला सांगितलं पप्पा मला रागवतात, तरी मला सांगितलं बाळा असतं तुझे समजून समजून सांगितलं तिला मी। त्याच्यानंतर माझा फोन नाही लागला, फोन म्हणजे आम्हाला फोन लागला नाही असं नाही। नंतर आम्हाला तिच्या 8:45 5 मिनटं कमी असताना कळालं की मुलीनं असं केलं म्हणून। तर आम्ही त्यावेळेस तिथं पोचलो। पोचल्यानंतर तिथं घरात कोणीही नव्हतं, माझ्या मुलीला त्या बेडवर ठेवलं होतं त्यांनी, घरात कोणीही नव्हतं, सगळं पोलिसच होतं तिथं। काय तिनं जे आज ते आम्हाला कळलं की तिनं काय आत्महत्या केली, तर ह्यांना काय तसं कायद्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त सजा मिळावी, जास्त त्यांना जन्मठेप मिळावी, किंवा साल्याला त्यांना सोडलं नाही पाहिजे तिघांना नाही। आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल म्हणजे 10 जुलैला ही घटना रिपोर्ट झाली, ज्यामध्ये एक महिला 21 वर्षीय महिलेने गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले। एक उमरगेकर फॅमिलीमधली सून, तिने आपल्या राहत्या बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं। त्यानुसार तिच्या आईवडिलांशी संपर्क साधल्यानंतर आईवडिलांनी येऊन एक तक्रार दिली की त्यांच्या मुलींना हुंड्यासाठी, घरोपयोगी वस्तू, फर्निचर घेण्यासाठी त्यांना त्रास होता, म्हणून तिला आत्महत्यास प्रवृत्त करणं
किंवा तिला मारणे असण्याची त्यांना शंका होती. म्हणून आपण तात्काळ केस रजिस्टर करून त्या महिलेचे पती, तिचे सासू आणि सासरे यांना आपण तात्काळ अरेस्ट केलेलं आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आपण पूर्ण चौकशी करतो आहे की तिने आत्महत्याच केली आहे का तिला दुसरं काही त्या पाठीमागं असण्याची शक्यता आहे. तो दरवाजा कोणी उघडला, आतमध्ये कोणी होतं, घटना प्री प्लॅन आहे किंवा नाही आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिला कुठला आपल्याकडे पुरावे आहेत का हुंडाबळीचे, या सर्व अंगाने आपण त्यामध्ये तपास करत आहोत आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.